आपण ज्या ठिकाणी आता इथे आलो आहे हे प्लेस खूप चांगला आहे आणि इथे खास करून मी माझ्या मित्रासाठी इथे आलेलो, जेणेकरून इथे डॉक्टरांशी पण माझी भेट झाली आणि आता मी त्यांचीच गाठ घेतलेली आहे. त्यांच्याशी काही आपण विचारू आणि त्यांना विचारतो काही काही गोष्टीचं इथे काय निवारण असं होतं, काय किती आजार आहेत, किती आजारावरती किती औषधांचा इथे व्यवस्थित इलाज आहे. तुम्हाला माहिती वगैरे अशी कोणती पाहिजे असेल? की म्हणजे आता बघा डॉक्टर, की भरपूर आहे ना लोकांना आजकाल आहे ना बिमारी पकडत चाललेली आहे दिवसेंदिवस. आणि खास करून आता मला पण काही ना काहीतरी, आता मी जसं तुम्हाला थोड्या वेळापूर्वी बोललो, मला पण काही ना काहीतरी प्रॉब्लेम आहे. होय होय. पण आता त्याच्यावरती आहे ना मी तो एक विचार करायचो आणि माझा एक मित्र आहे, तो मोमेडियन होता आहे, तो त्या साईडला आहे. तर त्याने एकदा सांगितलेलं की त्याला पण हा प्रॉब्लेम होता बवासीरचा. त्याने त्याच्यावर ऑपरेशन केलं DY पाटील कॉलेजला जाऊन. आता त्याच्यानंतर काय नाही, त्याने मला सांगितलं नाही की त्याला आलं आहे की नाही, ते नाही माहिती आता. बरं. जसं आता तुम्ही बोलले की आयुर्वेदिक इलाज हा 3 महिन्याचा कोर्स केला तर ते एकदम 100% मिटूनच जातं. बरं. तर हकीकत अशी आहे की आजच्या ह्या धगधगच्या युगामध्ये हां आजची परिस्थिती अशी आहे की अन्न, पाणी आणि जे आपण काही खातो त्याला टोटल आपल्याला रक्ताभिसरण करण्यासाठी किंवा त्याचा अन्नरस आपल्या शरीराला मिळण्यासाठी टोटल खताचं खाणं आहे. आणि खत आल्याच्यानंतर टोटल आपल्या ज्या बिमाऱ्या आहेत त्या उद्भवतात. उदाहरणार्थ मुतखडा असेल, तुमचा मूळव्याधी असेल, संधिवात असेल, समाजवात असेल, मणक्यात गॅप असेल, तुमचं लिव्हरची तकलीफ असेल, तुमची कानाची असेल, तुमच्या डोळ्यांची असेल किंवा तुमचं एखाद्या वेळेला किडनी तकलीफ असेल, ह्या गोष्टींना आयुर्वेद हा 100% बरं करतो. पण शब्द असा आहे की जर तुम्ही सातत्याने ते आयुर्वेदिक घेतलं तर, तुम्ही बोलला सातत्याने म्हणजे माझं असं की म्हणणं की तुमचा मूळव्याधीचा एक आजार आहे किंवा फिशर असेल, फिस्टुला असेल, भगेंद्र असेल, ह्या गोष्टीसाठी आमचा जो कोर्स राहतो कमीत कमी 3 महिन्याचा पहिला राहतो. महिन्याचं औषध देतो आम्ही, गावठी औषध, जंगलातलं झाडपाला, पालं मुळं वगैरे जे काय असतील ते. एका महिन्यात संपलं का तुम्ही परत यायचं, औषध घेऊन जायचं. तिसऱ्या महिन्याचं झालं तर किती फरक आहे हे तुम्हाला आम्ही प्रश्न विचारतो आणि त्या प्रश्नांची उत्तर आल्यानंतर अजून तुम्हाला 3 महिने का 2 महिने औषधं घ्यावं लागतील ते सांगतो. परत आयुष्यात ती मुळव्याधी बिमारी येणार नाही अशी गॅरंटी देतो. सगळ्या आजारांना असंच करतो. तुमच्या पाठीत मणक्यात गॅप असेल, मायग्रेनची तकलीफ असेल, दमा असेल, खोकला असेल, ह्या ज्या गोष्टी ज्या आहेत ह्या ॲलोपॅथीमध्ये काय होतं, आता माझ्यासारखा माणूस हिची चक्कर येऊन पडलं तर मला पण ॲलोपॅथीचा आजार घ्यावा लागेल. पण आपण काय करतो, एखाद्या डॉक्टरने एखादी गोळी लिहून दिली की आपण शेवटपर्यंत ती चालू ठेवतो आणि त्याचा साईड इफेक्ट आपल्या शरीरावर होतो. बरोबर. जर मी माझ्यासारखा माणूस जर इथे येऊन चक्कर येऊन पडलो तर मला पण ॲलोपॅथीचा आधार घ्यावाच लागेल. पण मला निदान केल्याचं तर माझं आयुर्वेदिक मला चालू करावं लागेल आणि ते कायमस्वरूपी त्या पद्धतीने मला समूळ माझ्या आजाराचा उपचार करण्यासाठी मला त्याचा चांगला उपयोग होईल. आजचा माणूस जो आहे खाण्यावर बंधन नाही, तुमचं पोट मोठं चाललं, तुमचं जी ब्रेन शक्ती ज्याला म्हणतो ती विस्मरण झालं, ह्या गोष्टी कशा आहेत? कारण आयुर्वेदाचा वेध तुम्ही घेतलेला नाही, आयुर्वेदाचा शोध तुम्ही लावला नाही आणि ज्यांनी लावला त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आहे. आज आपण काय उपजत आयुर्वेदिक राहिलेलं आहे. जसं तसं तुम्ही आयुर्वेदिक कंपन्यांच्या मध्ये जे बनवलेलं आहे आयुर्वेदिक औषधं जी आहेत त्या औषधांचे तिथे काय टाकले आपल्याला माहीत नाही. पण आम्ही आमचं झाडपाला आणि पालक मुळं जे कंद जे आहेत ज्या कंदामुळं तुमच्या शरीरावर जो झालेला आत्तापर्यंत जो ऱ्हास आहे तो नाहीसं करण्यासाठी आपल्या जंगलातली जडीबुट्टी, पानं, फुलं, फळं, जी काही कंदमुळं हे तुम्ही ज्या वेळेला सातत्याने घ्याल त्यावेळेला तुमच्या शरीरातल्या बिमाऱ्या टोटल निघून जातील. जेवढे पण हे औषधं आहेत तुमच्याकडे हे सर्व तुम्ही नियर जवळच ठिकाणावर जमा करता? आपल्या ह्या जंगलामध्ये कमीत कमी आमच्या ह्या सह्याद्री पट्ट्यामध्ये कमीत कमी 1 गुंठेच्या जागेमध्ये 500 वनस्पती आहेत. अच्छा. पण त्याचं जतन पण केलं पाहिजे आपण. बरोबर. की एखादी वनस्पती आपल्याला त्याची काम आहे म्हणून आपण मुळासहित काढायची हे नाही. हा अधिकार कोणी दिला तुम्हाला? नाही. त्याची पान असेल, त्याचं फूल असेल, त्याची एखादी साल असेल, तेवढीच मर्यादित काढून आणणं आणि त्याला जोपासणं आणि ज्या दुर्मिळ वनस्पती आहेत त्याची परत लागवड करणं, म्हणजे त्याला काय म्हणतो आपण
वाढवणं, जो दुर्मिळ आहे त्या लावणं, हा पण आमच्याकडून तो कार्यक्रम होतो. दुसरी हकीकत असं की जंगलामध्ये आज कमीत कमी 1 गुंठ्याच्या जाग्यामध्ये 500 वनस्पती आहेत. त्या 500 वनस्पती उपयोगात आहे. पण इथला हा डोंगर दरीतला जो माणूस आहे किंवा इतर दुर्बल घटकामधला जो माणूस आहे, उन्हाळी एका माचीच्या काडीने अख्खं पेटवून देतो. तिथे वनस्पती त्या टोटल हे होतात, नाशिवंत होतात, जळून जातात. पण अशा पद्धतीने काही गोष्टींचा जर आपल्या देशामध्ये किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये जर हे जंगल संवर्धन जो आहे, कायदे वगैरे जे काय आहे ते जर भक्कम केले तर खरंच अर्थाने तळागाळातल्या माणसाला ह्या आयुर्वेदिक आणि शहरी भागांना त्याचा उपयोग जास्तीत जास्त प्रमाणात होईल. बोला, अजून पण लिहून टाकलं. तर या प्लेसवरती नक्की व्हिजिट करा ज्यांना काय प्रॉब्लेम असेल आणि ज्यांना आयुर्वेदिकच इलाज करायचा आहे त्यांनीच इकडे येऊ शकता. ॲड्रेस मी तुम्हाला थोड्या वेळाने व्हिडिओमध्ये देतो. आता माउथ फ्रेशनर खाल्ल्यामुळं थोडा त्रास झाला आहे. त्रास नाही म्हणजे एक थोडंसं भीमसेन कापूर खाल्ला. भीमसेन कापूर आहे जो डॉक्टरांनी मागाशी मला दिलेला. म्हणजे चांगली फिलिंग आहे. त्याच्यातून तुमचा सर्दी असेल, ताप असेल, मायग्रेनची तकलीफ असेल, म्हणजे ज्याला म्हणतो ना आपण की कान डोळा किंवा ऑक्सिजन कमी मिळत असेल तर ते ऑक्सिजन मिळण्याचं ताबडतोब इमिडिएटली तुमची 55 ऑक्सिजन लेवल 70 असेल ते कमीतकमी अर्धा पाऊण तासात 95 पर्यंत जाईल. त्याला भीमसेन पाला म्हणतोय, भीमसेन कापराचा पाला म्हणतोय. तुमचा पॅम्पलेट आहे ना त्या पॅम्पलेटमध्ये त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर असेल, तुम्ही कॉल करूनही येऊ शकता. लेकिन येण्याच्या आधी 1 दिवस आधी कॉल करून त्यांना फोन करा आणि मग तुम्ही इथे येऊ शकता. प्रत्येक ठिकाणी आपले वार व्हिजिट आहे. संगमनेर आहे, नगर आहे, पुणा आहे, रायगड आहे, घाटकोपर आहे, अंबरनाथ आहे, शहापूर आहे, गोटी इगतपुरी आहे, अशा आणि इथले 3 वार, रविवार, गुरुवार आणि मंगळवार. ठीक आहे डॉक्टर. ठीक आहे, ओके, थँक्स. भेटून चांगलं वाटलं. हो हो. आता मी पण स्वतःसाठी येईल औषध घ्यायला. आता मला समजलंय आणि जर कोणी काय असेल तर त्यांना पण सांगतो मी. आणि व्हिडिओच्या माध्यमातूम मूतखड्याचा पेशंट जरूर आणा पहिला. मूतखड्याचा माझा स्वतःचाच मित्र आहे, गुजराती आहे तो. माझ्या 3 तासाच्या जर बाबा 10 ते 12 एमच्या खाली जर असेल ना तर 3 तासाच्या आत आपण पाडून दाखवू इथे. 3 तासाच्या. ओके. हा, आणि जर मोठा असेल तर तो विरघळून किंवा आपलं शिवाय आम्लपित्ताचा खडा असेल ना, आम्लपित्त पित्ताशयाचा, तो पडत नाही, त्याला पडण्यासाठी जागा नाही, पण तो वितळून 6-7 महिने वर्षाने तो पण आपल्याकडून होतो. 10 mm चा पण मुतखडा तोडू शकतो. त्याला आहे एक मुतखडा आहे. हे बघा, हे मुतखडे पडलेले आहेत ना, तुम्ही आता हे मुतखडे पडलेले आहेत. हे काही लोकांनी प्रेग्नेन्सीसाठी बघा काही लिहून दिलेले आहे. ते असे मुतखडे असतात का? ये हंसराज पाटिल. देखिए दोस्तों, रिजल्ट आपके सामने है. रिजल्ट आपके सामने है. ये है आयुर्वेदिक की ताकत. मुतखडे पडलेले जो जिसको भी पथरी है, ये देखिए जिनका पथरी गिरा है उनका पूरा ये रिकॉर्ड उनके पथरी के साथ. हे सगळं मुतखडा पाहिजे. हे दुसरे 15 दिवस 2 कप पाण्याचे उकळवून 1 कप गाळून प्यायचे सकाळी उपाशी पोटी. हे संपल्यानंतर हे चालू करायचं. हे ओलं आहे ते काळं पडत जाईल, ते सुकतंय. हा, थोडं पंखामध्ये वगैरे ठेवून चालेल का? चालेल, फ्रीजमध्ये ठेवले तरी चालतील. हां, 15 दिवस संपल्यानंतर हे 15 दिवस, हा 15-15 30 1 महिना ही लिंबू सरबत बनवायचा. पण ही वेगळे लिंबू आहे. हां, त्याचे 4 भाग करायचं किंवा 4 भाग करायचं. म्हणजे 3-3 6-7 दिवस पुरलं पाहिजे. हां, लिंबू सरबत. काळं मीठ, हे बघा, हे काळं मीठ आहे ना, हे पण थोडं टाका त्याच्यामध्ये. थोडी साखर टाकली तरी चालेल. आपण बनवतो असंच. चालेल. हे कधी घ्यायचे? हां, फ्रीजमध्ये ठेवली तरी चालतं. हां, हो रात्री. क्रीम नाही आपल्या, नाही संपलं.
हे आहे ना बाहेर राहते घरात बाहेर सर्दीतील तुमचा पॅम्पलेट आहे का हे? हा सध्यातील हे बघा हे लावलं ना थोडी आग होईल का त्या जागेला. कापूस घ्यायचा, कापसाला थोडं माखवायचं, त्या जागेला रात्री लावून ठेवायचा. रात्री लावून एका कंदाची सकाळ संध्याकाळ एकच टाइम कधी घेतलं तरी चालेल, जेव्हा वाटलं. एका कंदाचे 2 भाग करायचे. एका कंदाचे 2 भाग. हा कंद आहे ना, असा कंद आहे, त्याचे 2 भाग करायचे. वरची साल फक्त काढून टाकायची आणि मग गोळासोबत चावून खायचं. हा एका कंदाचे 2 भाग करून 2 भाग करून एक दुपार आणि एक रात्री गुळासोबत चावून खाणे. हा हो हो 22ला झालो. 22ला ना मी ऑगस्ट सप्टेंबरच्या दरम्यान आलो. त्याच्यानंतर ट्रेनिंग होती ना मी, तर 1.5-2 वर्ष झाली ना आता. मग मस्त एकदम मला एवढं बरं वाटत. सुकलेली औषध आहेत मेडिसिन हे बनवलेले आहेत का तुम्ही? हा सगळं आयुर्वेदिक आहे. चांगलं. मागे पण औषधं लावलेली आहे. हा मी गेलेलो बाबांनी सांगितली इन्फॉर्मेशन.